channel of Sri Namsagar coaching classes. To get more videos, please subscribe this channel. So today we are start our next chapter, the 7th chapter, that is Introduction to Microbiology. So in this chapter we have to see different types of microorganisms. That microorganisms are useful for the different processes, industrial processes, and that industrial processes are based on the food industry or some other purposes or other industries that use these different types of microorganism for their purpose. जे वेगवेगळ्या प्रकारचे जे मायक्रोऑर्गॅनिझम आहे, या मायक्रोऑर्गॅनिझमचा आपल्या डेली लाईफमध्ये असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या फूड प्रोडक्ट्स असतील किंवा वेगवेगळे मटेरियल असेल किंवा वेगवेगळे आणखी काही प्रोडक्ट्स असतील, त्यामध्ये या मायक्रोऑर्गॅनिझमचा यूज होतो आणि तो कशा प्रकारे होतो तर हे आपल्याला ह्या ठिकाणी बघायचं आहे. यामध्ये आपण अप्लाइड बायोलॉजी म्हणजे काय किंवा इंडस्ट्रियल जी मायक्रोबायोलॉजी आहे याचे जे फीचर्स आहेत ते काय आहे, ओके. त्यानंतर जे प्रोडक्ट्स आहेत यामध्ये आपण डेअरी प्रोडक्ट्स बघणार आहोत, योगर्ट, बटर, चीज यांचं प्रोडक्शन कसं होतंय किंवा मग जे प्रोबायोटिक्स असतात किंवा मग जे ब्रेड आहे याचं व्हिनेगर आहे, ह्या प्रोडक्शनमध्ये हे मायक्रोऑर्गॅनिझम्स कशा प्रकारे हेल्पफुल आहे तर हे आपण ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. So we have to see this type of microorganism in this session. Introduction to microbiology. So let's start with the can you recall question. First question is which different microbes are useful to us? कोणकोणते different microorganisms जे आहे microbes आहेत ते useful आहे. So many microbes are useful to us such as bacteria which are used for making the curds from the milk. Okay, yeast जे असेल that is used for the ferment of the batter of the bread. Then bacteria used for the making other milk products. Bacteria, fungi are used to making the antibiotics. The bacteria even used for the pollution control. These are the different microbes that are useful for the us. Okay, so different microbes are there. Fungi are there that are used for the making different food. फूड जे असेल ते बनवण्यासाठी जे मदत केली जाते त्याची अँटीबायोटिक्स असतील किंवा पोल्युशन कंट्रोल असेल, फूड मटेरियल असेल वेगवेगळे, तर हे या मायक्रोबचा यूज करून वापरले केले जातात. सेकंड क्वेश्चन इज विच डिफरंट प्रोडक्ट्स कॅन बी प्रोड्यूस्ड विथ द हेल्प ऑफ द मायक्रोब्स. कोणकोणते डिफरंट प्रोडक्ट्स आहेत की जे मायक्रोब्सच्या मदतीने तयार केले जातात. तर आताच आपण बोललो की ब्रेड असेल, बरोबर, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स असतील, मिल्क प्रोडक्ट्स असतील, चीज असेल, कोका असेल, पिकल्स असेल, that are made from the vegetables, वाईन, अदर बिहेवियरेजेस असतील, काही ब्रेड असतील, प्रोबायोटिक असेल, वेगवेगळे सबस्टन्सेस जे आहेत हे यापासून बनवलेले असतात. सो दीज आर द कॅटल फीड असेल तर ते सुद्धा या मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या मदतीने बनवले जातात. सो देर आर द डिफरंट प्रोडक्ट्स आर फूड प्रोडक्ट्स असतील किंवा अदर काही प्रोडक्ट्स असतील दॅट आर मेड अप विथ द हेल्प ऑफ दिस मायक्रोब्स. So applied microbiology. Let's start this applied microbiology. What is meant by applied microbiology? That's we have to see. So branch of the biology in which the study of enzymes related to the some prokaryotes and eukaryotic microbes, proteins, applied genetics, molecular biology, etc. is performed. That is called as a applied microbiology. म्हणजे ही ब्रांच ऑफ बायोलॉजी ही अशी ब्रांच आहे बायोलॉजीची की जी स्टडी करते वेगवेगळ्या मायक्रोब्सच्या संदर्भात, ते वेगवेगळ्या एन्झाईम्सचा स्टडी करते. कशाच्या संदर्भात तर जे प्रोकॅरियोटिक युकॅरियोटिक मायक्रोब्स असतील, प्रोटीन्स असतील, ॲप्लाइड जेनेटिक असेल, मॉलिक्युलर बायोलॉजी असेल, या सगळ्या गोष्टींचा स्टडी करून त्यांचे एन्झाईम स्टडी करते. ओके, सो अशी जी बायोलॉजीची ब्रांच आहे दॅट इज कॉल्ड एज ॲप्लाइड बायोलॉजी. सो दिस स्टडी is used for the society and various products like food and mechanics, medicines are produced on the large scale with the help of the microorganism. आणि याचा जो उपयोग आहे हा मेनली कशासाठी होणार आहे, सोसायटीसाठी किंवा वेरियसचे, तर याचा उपयोग होतो स्टडी मटेरियलसाठी किंवा वेगवेगळ्या प्रकारचे फूड प्रोडक्ट्स आहेत, मेडिसिन्स असतील, तर यांचं बनवण्यासाठी, यांना प्रोड्यूस करण्यासाठी याचा या अप्लाइड मायक्रोबायोलॉजीचा उपयोग होतोय. की जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचा उपयोग तुम्ही पुढे भविष्यामध्ये कशासाठी करतायत किंवा जे सोसायटी आहे या सोसायटीला तुम्ही त्याचं हेल्प होईल असं काय करताय तर वेगवेगळे फूड प्रोडक्ट्स, मेडिसिन्स बनवले जातात. हे मायक्रो ऑर्गॅनिझमचा इथे मदत आहे. सो मायक्रो ऑर्गॅनिझमच्या लार्ज स्केलवरती यूज करून हे प्रोडक्ट्स बनवले जातात. सो
take the industrial microbiology and main features of industrial microbiology. So the science is related to the commercial use of microbes in various economic, social and environmental related process, and products are included. So various microbial processes useful for this purpose are carried out. म्हणजे इथे काय आहे की असं सायन्स आहे की जे कमर्शियल यूज मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा वेगवेगळ्या इकॉनॉमिक असेल, सोशल असेल, एन्व्हायरमेंटल रिलेटेड प्रोसेसेस असतील, या सगळ्या प्रोसेसेसमध्ये या मायक्रो ऑर्गॅनिझमचा कमर्शियली कसं यूज होतोय, या वेगवेगळ्या प्रोडक्ट्सला बनवण्यासाठी या मायक्रो ऑर्गॅनिझमचा उपयोग कसा होतो, याला इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी असं म्हणतात. सो व्हेरियस मायक्रोबियल प्रोसेस ज्या आहेत त्या इथे युजफुल केल्या जातात, त्यांचा वापर केला जातो किंवा त्या इथे कॅरीड आउट केल्या जातात इन द इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. सो इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी हॅज द मेन फीचर्स. इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीचे 2 मेन फीचर्स आहेत. सो यू हॅव टू अंडरस्टँड अँड रिमेंबर दिस फीचर्स that are asking in exam for the 2 marks. So various products with the help of the fermentation process. इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी जे आहे, या इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीचे जे 2 मेन फीचर्स आहे, त्यात युजिंग द फर्मेंटेशन प्रोसेस डिफरंट प्रोडक्ट्स जे यूज केले जातात त्यांचं रॉ मटेरियल जे आहे दॅट आर यूज फॉर द केमिकल रिएक्शन इंट्रोड्युस्ड. ओके, सो इथे जे आहे ते फर्मेंटेशन प्रोसेस जे आहेत त्या ब्रेड, चीज, वाईनसाठी रॉ मटेरियल्स फॉर द केमिकल, एन्झाईम, न्यूट्रियन्स, मेडिसिन्स जे आहे यांचा रॉ मटेरियल म्हणून काय केला यूज करून या प्रोसेसेस आहेत त्या केले जातात. आणि सेकंड आहे यूज ऑफ मायक्रोब्स फॉर द गार्बेज मॅनेजमेंट अँड पोल्युशन कंट्रोल. म्हणजे इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीचे 2 मेन फीचर्स आहेत. त्यातलं पहिलं फीचर म्हणजे फूड इंडस्ट्री, की ज्या फूड इंडस्ट्रीमध्ये या मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर केला जातो. आणि दुसरं फीचर म्हणजे गार्बेज मॅनेजमेंटसाठी किंवा पोल्युशन कंट्रोलसाठी मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर केला जातो. हे याचं सेकंड फीचर आहे. म्हणजे फूड आणि पोल्युशन कंट्रोल हे 2 मेन फीचर्स आहे इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीचे. सो हियर कॅन यू रिकॉल क्वेश्चन. कॅन यू रिकॉल क्वेश्चन आहे यूज द फर्मेंटेशन प्रोसेस while conservation of milk into the yogurt. So which microbes are useful for this process? So we already know that हे आपण आधीही बघितलेलं आहे अगोदर. So when the milk is converted into the yogurt, जेव्हा मिल्क हे योगर्ट मध्ये कन्वर्ट होतं, a small quantity of lactobacilli culture is introduced into the warm milk. आपण काय करतो, लॅक्टोबॅसिली असलेले जी बॅक्टेरिया आहे या बॅक्टेरियाचं जे कल्चर आहे ते इंट्रोड्यूस करतोय अँड दॅट into the warm milk. म्हणजे जे थोडंसं गरम केलेलं दूध असतं, ह्या गरम केलेल्या दुधामध्ये आपण कल्चर मिक्स करतो. म्हणजे त्याच्यामध्ये आपण दूध जे गरम आहे त्यामध्ये थोडंसं विरजण टाकतो आणि मग त्याच्यापासून काय होतं, दही बनतोय. बरोबर. सो दिस बॅक्टेरिया जे आहे लॅक्टोबॅसिली दॅट ब्रिंग अबाउट द चेंज इन द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ द मिल्क बाय द फर्मेंटेशन अँड कोॲग्युलेशन. सो दिस इज द प्रोड्यूस्ड that produce the yogurt. So this is the process of yogurt production. That योगर्ट प्रोडक्शन जे आहे हे बनवण्यासाठी काय केलं जातं, लॅक्टोबॅसिली कल्चर ऍड केलं जातं आणि ते लॅक्टोबॅसिली काय करतं, कोॲग्युलेशन करतं आणि फर्मेंटेशन प्रोसेस करून ते काय करतंय, त्यातल्या प्रोटीन मटेरियलला कोॲग्युलेट करतं अँड ड्यू टू दॅट वी गेट द योगर्ट. सो दीज आर द प्रोसेसेस युजफुल इन द योगर्ट. देन व्हेरियस प्रोडक्ट्स आर देअर and that are made up with these microorganisms. So let's see that products, which are the different products. So first product is dairy product. आपण इथे बघणार आहोत तर पहिला प्रोडक्ट आहे dairy products. So first by preparing the various milk products one can preserve the milk for a long time. By preparing the various milk products one can preserve a milk for a long time. म्हणजे तुम्ही जर मिल्क प्रोडक्ट्स आहे ते अशा प्रकारे जर बनवले तर त्यामुळे ते मिल्क जे आहे ते जास्त कालावधीसाठी काय राहू शकतं, प्रिझर्व राहू शकतं. बरोबर. देन चीज, बटर, क्रीम, केफीर, योगर्ट एक्सेट्रा आर सम इम्पॉर्टंट मिल्क प्रोडक्ट्स. चीज आहे, बटर आहे, क्रीम आहे, हे आपल्याला माहिती आहे. पण व्हॉट इज केफीर? केफीर म्हणजे काय आहे, हा दुधाचा असा पदार्थ आहे तर तो कशापासून बनवलेला असतो, विच इज मेड अप फ्रॉम द शिप्स मिल्क. म्हणजे जे मेंढी असते या मेंढीच्या दुधापासून बनवलेला एक दुधाचा पदार्थ असतो त्याला केफीर असं म्हटलं जातं. ओके. योगर्ट आहे. दीज आर द इम्पॉर्टंट मिल्क प्रोडक्ट्स. थर्ड वन इज while making these products water content and acidity of the milk is changed. So due to this texture, taste, aroma and flavor are improved. काय होतं की जेव्हा या पदार्थ बनतात तेव्हा हे पदार्थ बनल्यानंतर त्यांचं जे वॉटर कंटेंट आहे ते चेंज होतं, त्यांची ऍसिडिटी लेवल चेंज होते. बरोबर. त्यामुळे त्यांचं जे टेक्स्चर आहे ते बदलतं. म्हणजे तुम्ही बघतात की दुधापासून जेव्हा दही बनतं तेव्हा त्याचं टेक्स्चर चेंज होतंय. बरोबर. तो एकदम लिक्विड फॉर्म मध्ये असेल तर तो सॉलिड मध्ये होतो, त्याची टेस्ट बदलते,
तो जो असेल तो थोडंसं जो स्वीट टेस्ट असते ती कशामध्ये बनते, सोर टेस्टमध्ये बनते, बरोबर. नंतर ॲरोमा टेस्ट चेंज होते, फ्लेवर बदलतो त्याचा. हे ह्या प्रोसेसवरती जेव्हा तुम्ही प्रोसेसेस करतात फूडवरती तेव्हा हे चेंज होतं. ओके. फोर्थ वन इज द मिल्क प्रोडक्ट्स. युजली लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया आर युज्ड. मिल्क प्रोडक्ट्समध्ये नेहमी कोणता बॅक्टेरिया वापरतात, लॅक्टोबॅसिली, बिकॉज इट इज अ युजफुल बॅक्टेरिया. समटाइम्स द बॅक्टेरिया इन द मिल्क आर युज्ड फॉर द फर्दर प्रोसेस. आणि फर्दर प्रोसेसमध्ये दुधामध्येच असलेले काही बॅक्टेरियांचा पण वापर केला जातो. बट चीज इज अ प्रोड्यूस्ड बाय युजिंग द फंगी. बाकीचे सगळे जे प्रोडक्ट्स आहे हे बॅक्टेरियामुळे होतात, बट ओनली द चीज इज अ प्रोड्यूस्ड बाय युजिंग द फंगी. पण चीज जो आहे तो फंगीच्या मुळे तयार होत असतो, बरोबर आहे. देन लेट्स टेक अ सेकंड प्रोडक्ट, दॅट इज अ योगर्ट प्रोडक्ट्स. योगर्ट प्रोडक्ट्स बद्दल बोलूया आपण की कशा प्रकारे हे प्रोड्यूस केले जातात ऑन द इंडस्ट्रियल लेवल. इंडस्ट्रियल लेवलवरती याचा कसा उपयोग होतोय. सो योगर्ट इज अ मिल्क प्रोडक्ट प्रोड्यूस्ड विथ द हेल्प ऑफ द लॅक्टोबॅसिली इनोकुलन. योगर्ट हा असा मिल्क प्रोडक्ट आहे की जो कशामुळे बनतो, लॅक्टोबॅसिली या बॅक्टेरियामुळे बनतो. मग हे बनवण्यासाठी फॉर मेंटेनिंग द प्रोटीन कंटेंट, condensed milk powder is mixed with the milk to be fermented for the industrial production of yogurt. आता घरच्या घरी आपण जेव्हा दही बनवतो तेव्हा ठीक असतं की तुम्ही थोडं बनवतात, ते तुम्ही लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया टाकला, थोडंसं विरजन टाकलंय, कल्चर मिक्स केलं तरी चालतं. पण जेव्हा तुम्ही इंडस्ट्रियल लेवलवरती करतात त्यावेळेस तुम्हाला त्याचं प्रोटीन कंटेंट वाढवायचं आहे, कारण तुम्हाला त्यातलं जे दही आहे ते जास्त करायचं आहे. प्रोटीन कंटेंट जर तुम्ही वाढवलं तर त्यामुळे इंडस्ट्रियल लेवलवरती त्याची त्याचं जी क्वांटिटी आहे ती पण वाढेल. ती वाढवण्यासाठी काय केलं जातं तर त्याच्यामध्ये कंडेन्स्ड मिल्क पावडर मिक्स केली जाते आणि मग नंतर त्याला फर्मेंट करून इंडस्ट्रियल प्रोडक्शन ऑफ योगर्ट केलं जाते. मग यासाठी काय केलं जातं. सो मिल्क इज अ बॉईल अँड वन्स इट कूल्स टू द वॉर्म टेम्परेचर, बॅक्टेरियल स्ट्रेन्स ऑफ स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस and Lactobacillus delbrueckii are added to it in the 1:1 proportion. म्हणजे मिल्क जेव्हा बॉईल केलं जातं, हे मिल्क बॉईल केल्यानंतर त्याला थोडंसं कूल करून वॉर्म टेम्परेचरला आणलं जातं. आता हे वॉर्म झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय केलं जातं तर 2 बॅक्टेरिया ऍड केले जातात. फर्स्ट वन इज अ स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस अँड सेकंड वन इज अ लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकी. So that are added in the 1:1 proportion. ते दुधामध्ये काय केले जातात 1:1 proportion मध्ये ऍड केले जातात. आता काय होतं, लॅक्टिक ऍसिड इज अ फॉर्म ड्यू टू द स्ट्रेप्टोकोकस दॅट मेक्स दॅट प्रोटीन्स टू जेल आउट अँड दॅट गिव्स अ डेन्स कन्सिस्टन्सी टू द योगर्ट. जो आपण त्यामध्ये स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस टाकलेला आहे तो काय करतो, तो लॅक्टिक ऍसिडला त्याच्यामध्ये फॉर्म करतो, लॅक्टिक ऍसिड तिथे तयार करतो. त्यामुळे काय होतं, जे प्रोटीन आहे दुधामधलं ते सगळं जेल आउट होतं, म्हणजे ते सगळं एकत्र येते, त्याचं कोॲग्युलेशन होतंय, बरोबर. आणि ते डेन्स कन्सिस्टन्सी येते त्या योगर्टला. ओके. Acetaldehyde like compounds are formed due to the lactobacilli that give the characteristic taste to the yogurt. आता बघितलं आपण की लॅक्टोबॅसिली आपण त्यात ऍड करणार आहोत. लॅक्टोबॅसिली जो आहे तो ऍसिटाल्डिहाइड तिथे बनवतो, तो योगर्टला कॅरेक्टरिस्टिक टेस्ट देतो. जी योगर्टची जी ओरिजिनल टेस्ट आहे, जी आपण म्हणतो की एकदम आंबटही नाही आणि एकदम गोडही नाही, तर ती टेस्ट आहे ती ऍसिटाल्डिहाइडमुळे त्याला येते. आणि लॅक्टोबॅसिली जो आहे तो बॅक्टेरियामुळे ऍसिटाल्डिहाइड तिथे तयार होते. So nowadays various fruit juice are mixed with the yogurt to impart different flavors. आणि आता काय केलं जातं, योगर्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट ज्युसेस मिक्स केले जातात. कशासाठी तर वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर तिथे तयार व्हावे यासाठी. म्हणजे स्ट्रॉबेरी योगर्ट असतं, बनाना योगर्ट असतं, बरोबर. म्हणजे वेगवेगळ्या फ्लेवरचे दही आपल्याला बाजारात विकत मिळतात, कारण त्याच्यामध्ये फ्रूटचे ज्युसेस मिक्स केले जातात. So etc. Self life of the yogurt and its probiotic properties can be improved. That's a pasteurization. So त्याची जी सेल्फ लाईफ ऑफ द योगर्ट जी आहे ती त्याची स्वतःचीच आहे. दही हा जास्त काळ स्वतःहून टिकू शकतो, म्हणजे त्याची जी प्रोबायोटिक जी प्रॉपर्टी आहे ती तिथे काय होते, इम्प्रूव्ह होते बाय द पाश्चरायझेशन. ओके. सो दिस इज ऑल अबाउट द योगर्ट प्रोडक्ट्स. देन बटर आहे. 2 types of butter like a sweet cream and cultured are produced on the large scale. बटर 2 टाईपचं असतं. स्वीट क्रीम आहे, फक्त जी तुम्ही बटर जे आहे ते फक्त स्वीट पण असू शकतं किंवा मग एक कल्चर प्रोड्यूस केलेलं पण बटर असू शकतं. सो मायक्रोब्स आर यूज फॉर द प्रोडक्शन ऑफ द कल्चर्ड व्हरायटी. कल्चर व्हरायटीसाठी काय केलं जातं, मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर केला जातो, त्यामुळे बटर तयार होते. देन नेक्स्ट प्रोसेस इज चीज प्रोडक्शन. आत्ताच मी तुम्हाला सांगून झालेलं आहे की जे अदर मिल्क प्रोडक्ट्स आहेत ते सगळे बॅक्टेरियांच्या मदतीने तयार होतात, बट ओनली द चीज इज अ प्रोड्यूस बाय युजिंग द फंगी. ओके. सो चीज इज अ प्रोड्यूस्ड फ्रॉम द काउ मिल्क इन द एंटायर वर्ल्ड. इनिशियली केमिकल अँड मायक्रोबायोलॉजिकल टेस्ट ऑफ मिल्क डन. म्हणजे इथे आपण बघतोय की प्रोसेस ऑफ चीज प्रोडक्शन. मग अगोदर काय केलं जातं,
की पूर्ण एंटायर वर्ल्डमध्ये जे आहे ते चीज प्रोड्यूस केलं जातं, काऊ मिल्कपासून चीज प्रोड्यूस केलं जातं. सो इनिशियली त्यासाठी काय केलं जातं, त्याची जी केमिकल आणि मायक्रोबायोलॉजिकल टेस्ट केले जातात दुधाच्या. नंतर काय होतंय, लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस, लॅक्टोबॅसिलस सेरिमोर्स अँड स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस अँड कलर ॲडेड टू द मिल्क. ह्या थिंग्स ज्या आहेत त्या दुधामध्ये ॲड केले जातात टेस्ट झाल्यानंतर. लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस, लॅक्टोबॅसिलस सेरिमोस, देन स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस आणि कलर हे काय केले जातात, त्या दुधामध्ये ॲड केले जातात. मग पुढे काय होतंय, मिल्क टर्न्स टू द सोअर. मिल्क जे आहे ते त्याची जी चव आहे ती आंबट बनते. त्यापासून वे वॉटर इन योगर्ट. तुम्हाला माहिती आहे की दही जेव्हा तयार होतं, योगर्ट जेव्हा तयार होतं तेव्हा त्याचं कोॲग्युलेशन झाल्यानंतर पाणी तसंच राहतंय, बरोबर. ते पाणी जे आहे ना दह्याच्या बाजूचं, तर त्याला वे असं म्हटलं जातं. ओके. सो देट्स वॉटर इन योगर्ट दॅट इज रिमूव्ड टू द मेक अ मिल्क डेन्स. ते मिल्क जे आहे ते डेन्स होण्यासाठी ते पाणी त्यातलं रिमूव्ह करून टाकलं जातं. फोर्थ प्रोसेस आहे प्रोटीज एन्झाईम फ्रॉम द फंगी इज अ यूज ॲट द प्रेझेंट टू प्रोड्यूस द व्हेजिटेरियन चीज. प्रोटीज नावाचं एन्झाईम आहे. प्रोटीज हे एन्झाईम वापरलं जातं फ्रॉम द फंगी, ते फंगीपासून मिळवलं जातं आणि हे इथे वापरलं जातंय व्हेजिटेरियन चीज प्रोड्यूस करण्यासाठी. पूर्वीच्या काळी प्रिव्हियसली रिनेट एन्झाईम फ्रॉम द एलिमेंटरी कॅनल ऑफ द कॅटल वॉज युज्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ द चीज. हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातोय की डॅश डॅश एन्झाईम इज अ प्रोड्यूस फ्रॉम द एलिमेंटरी कॅनल ऑफ द कॅटल. कॅटलच्या एलिमेंटरी कॅनलमधनं हे एन्झाईम कोणतं आहे, तर रिनेट एन्झाईम वापरलं जायचं ज्याचा यूज चीज प्रोडक्शनसाठी केला जातोय. ओके. सो वे इज अ कम्प्लिटली सेपरेटेड फ्रॉम द योगर्ट. वे जे आहे ते कम्प्लिटली सेपरेट केलं जातं योगर्टपासनं आणि मग त्याच्या पुढे काय केलं जातं, त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रोसेसेस केले जातात आणि त्यापासून काय होतं, चीज प्रोड्यूस्ड होत असतं. मग हे जे चीज आपण तिथे प्रोड्यूस करतो हे चीज प्रोडक्शनसाठी त्यानंतर काय केलं जातं, कटिंग टू द सॉलिड योगर्ट इन टू द पीसेस. जे सॉलिड योगर्ट जे तयार झालेलं आहे त्याला कट केलं जातं सॉलिड पीसेसला. नंतर त्याला वॉशिंग केलं जातंय, बरोबर. नंतर त्याला रबिंग केलं जातं. नंतर त्याला सॉल्टिंग केलं जातंय अँड मिक्सिंग ऑफ द इसेन्शियल मायक्रोब्स अँड पिगमेंट्स फ्लेवर्स अँड चीज इज अ प्रेस्ड अँड कट इन टू द पीसेस सो स्टोर्ड फॉर द रिपनिंग. अशा प्रकारे काय केलं जातं, रबिंग करून साल्टिंग केलं जातं. नंतर मिक्सिंग ऑफ इसेन्शियल मायक्रोब्स त्याला मिक्स केले जातात. नंतर पिगमेंट्स मिक्स केले जातात, फ्लेवर्स मिक्स केले जातात आणि त्यामुळे चीज नंतर काय केलं जातं, प्रेस्ड करून त्याला पीसेसमध्ये कट करून त्याला रिपनिंग स्टोअर केलं जातंय. ओके. म्हणून त्याला काय करून जातं, पॅकिंग करून त्याला स्टोअर केलं जातं. अशा प्रकारे काय होतं, चीज प्रोडक्शन होत असतं. सो अशा प्रकारे चीजचं प्रोडक्शन हे तयार होतं. हे आपण काय बघतो आहोत, डिफरंट फूड प्रोडक्ट्स आहेत किंवा डिफरंट प्रोडक्ट्स आहेत की ज्यांच्यामध्ये बॅक्टेरियाचा वापर करून हे प्रोडक्शन त्यांचं होत असतं. So this is all about the cheese production or the butter production.